आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी। विधानसभेपूर्वी अजित पवार गटाला सर्वात मोठा धक्का। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांना आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबाजानी दुर्राणी हे लवकरच शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत, तसेच संकेत देखील त्यांनी दिले आहेत। बाबाजानी दुर्राणी यांनी काल परभणीत शरद पवार यांची भेट घेतली होती। आज त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे जयंत पाटील यांची देखील भेट घेतली। मी मनाने शरद पवार साहेबांसोबतच असल्याचं बाबाजानी दुर्राणी यांनी यावेळी बोलताना सांगितलं। माध्यमांसोबत बोलताना बाबाजानी दुर्राणी म्हणाले, शरद पवार यांची भेट घेण्याचं मुख्य कारण म्हणजे भविष्यात मला पवार साहेबांसोबत काम करण्याची इच्छा आहे। पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणे याचा अर्थ प्रवेश झाल्यासारखाच आहे। मी 1985 पासून शरद पवार साहेबांसोबत आहे। यापूर्वी सुद्धा मी एका विचाराने काम केलेलं आहे। समविचारी पक्षासोबत काम करायला सोपं जातं। भिन्न विचाराचे पक्ष असले तर त्या ठिकाणी थोडं काम करायला अवघड जातं, कार्यकर्त्यालाही अवघड जातं आणि मतदारालाही अवघड जातं। अजित पवार सुद्धा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारानेच काम करतात, पण त्या ठिकाणी दोन्ही बाजूने जे पक्ष आहेत त्यांच्यामुळे सगळेच आमच्यासारख्या अल्पसंख्याक विचाराच्या कार्यकर्त्यांची विटंबना होत असल्याचंही दुर्राणी यांनी म्हटलं आहे। पुढे बोलताना दुर्राणी म्हणाले, एका बाजूला भाजप तर दुसऱ्या बाजूला शिंदे यांची शिवसेना, त्यांच्यात काम करणं म्हणजे अवघड आहे। मी मनाने शरद पवार यांच्या सोबतच आहे, मात्र फक्त प्रवेशाची अधिकृत घोषणा बाकी आहे। पवार साहेब आणि आम्ही भविष्यात एका विचाराने काम करू, त्यामुळे लवकरच मोठी बातमी तुम्हाला ऐकायला मिळेल। आज पुन्हा एकदा मी शरद पवार साहेबांची भेट घेणार आहे। प्रवेश होणं म्हणजे काही नवीन नाही, पवार साहेबांबरोबर काम करणं म्हणजे प्रवेश केल्यासारखंच आहे, असंही दुर्राणी यांनी स्पष्ट केलं आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर बाबाजानी दुर्राणी अजित पवारांसोबत आले होते। त्यांची नुकतीच विधान परिषदेच्या आमदारकीची टर्म संपली आहे। पुन्हा त्यांनी विधान परिषदेचं तिकीट मागितलं होतं, पण पुन्हा अजित पवारांकडून त्यांना संधी मिळाली नाही, त्यामुळे ते नाराज असल्याची माहिती मिळत आहे। यावर तुम्हाला काय वाटतं, बाबाजानी दुर्राणी शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार का? यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।